सायली व कल्पेश इतर भावंडे ही लहानपणापासूनच नेहमीच मे महिन्याच्या सुट्टीत एकत्र गावी यायचे आणि मग काय गावाकडचे घर संपूर्ण भरून जायचे. सर्वजण एकत्र आल्यावर फक्त मजा मस्ती आणि धमाल करायचे. साधारणपणे 10वी हे असे दरवर्षी चालायचे. पण त्यानंतर प्रत्येकाचे शिक्षण क्लास वेळ हे सर्वच काही वेगवेगळं असल्याकारणाने आता फारसं कोणी मे महिन्याच्या सुट्टीत एकत्र येत नसायचे. पण याची खंत सर्वांनाच वाटायची. प्रत्येकाच्या आयुष्यातील बदलामुळे सर्वांना एकाच वेळी एकत्र येणे शक्य नव्हते. पण जवळच्या एका बहिणीचे लग्न ठरते. मग काय ह्यावेळेस सर्वांनी अगदी आवर्जून एकत्र यायचे ठरवले आणि लग्नाच्या 2 दिवस आधीपासूनच सर्वजण एक एक करून यायला लागले. सर्वांना खूप छान वाटत होतं, कारण इतके वर्षानंतर हा योग आला होता. लग्नाच्या 1 दिवस आधी सायलीसुद्धा आली. सायली ही कल्पेशच्या मामाची मुलगी होती. जेव्हा सायली आली होती तेव्हा कल्पेश सायलीकडेच पाहत होता. तिच्यात तो हरवून गेला होता. त्याने तेव्हाच ठरवले की आता सायलीसोबतच लग्न करायचे. लग्न खूप छान पार पडले. सर्वांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. 2-4 दिवस सर्व तेथेच राहिले. गप्पा मस्ती केली आणि सर्वजण आपापल्या गावी गेले. कल्पेशने घरी सांगितले की त्याला सायलीशीच लग्न करायचे आहे. घरातील मोठ्यांनी सुद्धा लग्नाला होकार दिला, कारण सायली ही नात्यातलीच होती. तिचा स्वभाव वागणे सर्व काही माहिती होतं. दोन्ही घरातील मोठ्यांच्या संमतीने लग्न ठरले. सायलीला सुद्धा कल्पेश पसंत होता, त्यामुळे लग्नात कोणताही अडथळा आला नाही. चांगला दिवस पाहून शुभ दिवस पाहून लग्न समारंभ अगदी छान पार पडला. नवीन सून घरी आली. घरात पूजा झाली, देवदर्शन झाले. सायली व कल्पेश लग्नातील एका रीतिरिवाजाप्रमाणे 4 दिवसांनी माहेरी गेले. कल्पेशच्या आई घरातील आवरावर करत होत्या. काही पाहुणे अजून होते तर काही गेले होते. तिथल्या महिलांच्या गप्पा चालू होत्या. त्या एकमेकींशी बोलत होत्या की सुनांना जास्त लाडावून ठेवायची नाही, नाहीतर मग नंतर सर्व काही आपल्यालाच करावं लागतं. तर दुसरी म्हणते, हो अगदी बरोबर आहे. मी तर बाई आमची सून आल्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही. सर्व काही तीच करते. मी फक्त आराम करते. नाहीतर ह्यांना दिवसभर दुसरं काय असतं तरी काय? घरातील 4 कामं केली तर काय बिघडतं? दुसरी महिला म्हणते, कल्पेशच्या आई तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासूनच तिच्यावर जबाबदारी द्या हां, नाहीतर भावाचीच मुलगी आहे म्हणून लाडावून ठेवू नका. हे सर्व ऐकून कल्पेशच्या आईच्या मनात प्रचंड गोंधळ उडतो. सायलीसोबत कसं व काय वागायचे हे त्यांना कळत नाही. 2 दिवसांनी सायली माहेरातून सासरी येते. कल्पेशच्या आईच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते. सायली आज सासरी पहिल्यांदा जेवण बनवणार असते. तिकडे माहेरी सायलीने फारसे कधी स्वयंपाक केलेला नसतो, त्यामुळे ती थोडी घाबरते. पण स्वयंपाकघरात जाते व जसे जमल तसे जेवण बनवते. आत्याला काही विचारायचं म्हटलं तर ती तिच्या खोलीत बसलेली असते. थोडीसुद्धा मदत तिला मिळत नव्हती. जेवणाची वेळ येते. सर्व जेवणासाठी येतात. जेवण काही फारसं चांगले झालेलं नसतं. ते कोणालाच आवडत नाही. तर कल्पेशची आई सायलीला फार ओरडते. आत्याचे हे असे रूप ती पहिल्यांदाच पाहत असते. त्यामुळे मनावर थोडे दडपणच येते तिच्या. 2-4 दिवस हे असेच चालू राहते. सायली एकटीच सर्व काम करायची. स्वतः सर्व प्रयत्नसुद्धा करायची, कामे समजावून घेण्याचे. सायलीच्या आजी सासूच्याही लक्षात आलं असतं. कल्पेशसुद्धा सर्व पाहत असतो. आईचे बदललेले वागणे त्यालाही आवडत नव्हते. तेव्हा तो आईच्या रूममध्ये आजीला घेऊन जातो व बोलतो की आई तू सायलीशी असे का वागत आहेस? आणि ती तर नवीन आहे, तर तू तिला समजून घे. जर काही येत नसेल तर शिकव, पण हे असं चुकीचे वागू नकोस. कल्पेशची आजी म्हणते, हो बरोबर आहे. कल्पेशचं मी सुद्धा पाहत आहे. गेले खूप दिवस तू विचित्र वागत आहेस. तू जेव्हा या घरात नवीन सून म्हणून आली होतीस तेव्हा मी सुद्धा जर तुझ्याशी असंच वागले असते तर चाललं असतं का? आणि आपले एवढे छान चांगले नाते निर्माण तरी झाले असते का? जर तू अशीच वागत राहशील तर हे घर तुटायला वेळ लागणार नाही. इतक्या वर्षांची परंपरा एकत्र राहण्याचा आनंद तुला पाहता येणार नाही. या घराचे तुकडे होतील. ते तुला चालतील का?
आजी आज फारच चिडलेल्या होत्या. हे सर्व ऐकून कल्पेशच्या आईला त्यांची चूक लक्षात येते. त्यांनी पटकन त्यांची सासूची त्या माफी मागतात व सायलीला सुद्धा आवाज दिला जातो. याबाबत तिला काहीच माहिती नसतं. ती रूममध्ये येते तर तिला जवळ त्या घेतात. कल्पेशची आई म्हणते की तुला कधी काही मदत लागली तर हक्काने मला सांग. तुला काही शिकायचं असेल तर मी तुला छान छान शिकवेन. हे बोलणे ऐकून सायलीला सुद्धा खूप छान वाटतं. ती सुद्धा हो बोलते. तर घरी नवीन आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी समजून घेतलं पाहिजे. तिला ज्या काही गोष्टी येत नाहीत त्या शिकवल्या पाहिजेत. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी घट्ट करायचे असतील तर ते सुरुवातीपासूनच जपले पाहिजेत. तरच कुटुंबात आनंद आणि प्रेम टिकून राहते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.